जय जय हे भूमिका माते जय 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 हे भूमिका माते जय 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 हे भूमिका माते महापुरुष देवा महापुरुष देवा Hallelujah.
शरण तुझला आशिष दे आम्हा, आशिष दे आम्हा. जय जय हे भूमिका माते, जय 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 हे भूमिका माते. महापुरुष देवा, महापुरुष देवा. पातोळेश्वरा नमन तुझला, पातोळेश्वरा नमन तुझला. जय जय हे भूमिका माते, जय 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 हे भूमिका माते. जय 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 हे, जय 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 हे, जय 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 हे भूमिका माते. भूमिका माते जय. सकाळी सकाळी कुठं चाललास? जरा काम आहे बाहेर, जाऊन येतो नाक्यावर. हे काय चालवलास? त्या नाक्यावरच्या मुलाबरोबर फिरून तू काय गुंडागिरी करणार आहेस? कोण म्हणतोय मी गुंडागिरी करतो म्हणून? नाव सांगा त्याचं. काय सांगू आणि कसं सांगू हे जवळ असं झालंय मला. प्रत्येकाच्या तोंडून तुझ्या गुंड प्रवृत्तीची वार्ता ऐकायला येतं. हे काय कमी झालं? शिवाय शिवाय काल तू त्या रम्याला विनाकारण मारलंस का? कशासाठी? काय केलं होतं तुझं त्यानं? हे तुम्ही मला विचारताय? जरा बाहेर जाऊन चौकशी करा म्हणजे कळेल. तो रम्या किती सभ्यपणाचा पुतळा आहे तो. आणि मला माहित आहे तुझ्या करामध्ये आपलंच नाणं खोटं, तर दुसऱ्याला दोष देण्यात तरी काय अर्थ? म्हणजे मी खोटा कपाळ करंट आहे तुम्हा सर्वांसाठी, असंच ना? होय. आजपर्यंत तू कुणाचं ऐकलंस का? नाही. स्वतःच्या बापाची तुम्हाला किंमत कळत नाही आणि ती जर कळली असती तर असा तू कामातून गेला नसता. समजला? हो, मी कामातून गेलेलाच माणूस आहे. आपण माझ्या नसत्या भानगडीत पडू नये एवढंच सांगतोय. शाल आता कुठे निघालास? सांगितलं नाही एकदा नाक्यावर म्हणून. अरे ती नाक्यावरची पोरं काय दिवे लावतात ते चांगलं ठाऊक आहे मला. ठाऊक आहे ना? मग मलाही तसंच समजा. शाल एक पाऊल देखील पुढे टाकू नको सांगून ठेवतो. काय करणार आहात तुम्ही ना हेच पाहतो मी. म्हणजे बापाला क्रुद्ध करण्यापलीकडे मदत केली तुझी. बाप जन्मदाता, पण एकच लक्षात असू द्या पप्पा, जेव्हा बापाचं चप्पल मुलाच्या पायात येतं तेव्हा तो मुलगा राहत नाही तर मित्र होतो. तुला सांगून ठेवतो विशाल, यापुढे असा वागलास तर गैर केली जाणार नाही तुझी. अरे तुझा कपाळ मोक्ष करायला मला वेळ लागणार नाही. थांबा पप्पा थांबा. रोशन तू मध्ये येऊ नको सांगून ठेवतो. दादा दादा तू तरी गप्प राहा ना. नाही राहणार गप्प. माझी आई गेली त्या वेळापासून या घरातून पोरका झालोय मी. मला माझं असं म्हणणारं कोणीच राहिलं नाही. होय तुला कुणी नाही, मग या घरात तरी का राहिलास? चालता होय तू जाणारच. दादा दादा जाऊ दे. कशाला अडवतेस तू त्याला? बघा ज्याला बाबाची किंमत कळत नाही त्याला असाच जाऊ दे, असाच चौराचारी वागू दे आणि जेव्हा श्रवण होईल तेव्हाच कळेल बापाच्या बोलण्याचा अर्थ. पप्पा काय म्हणावं दादाला तेच काही कळत नाही. इतके दिवस समजावूनही त्याला काही समजत नाही. त्याला काय म्हणून करावं? आई आई काय होईल ग या वास्तूचं? तू या नव्हती त्यावेळी सारे तसं सुरळीत चालायचं. दादा मी आणि बिंदन आम्ही तुझी 3 मुले एका घरट्यात कशी पिल्ली अगदी चोचीत चोच घालत राहायचो. पण का कुणास ठाऊक आमच्या दैवगतीचा फेरा आमच्या अवतीभोवती फिरत आहे असं वाटतं. आई तुझ्या जाण्याने अवकाळा कुठून आहे ग या घरावर? आम्ही तिघे आणि पप्पा 40 जणे दारी दिशा भरकटच चाललो आहोत अगदी अंतापर्यंत.
रोशन, हो असं किती दिवस दुःख करत बसणार आहेस तू? मी कुठे का मी तर तर काय, मी सगळं ऐकलं, मला सर्व समजतंय. रोशन, रोशन, मला दिसत नसलं तरी अंतरीच्या यातना समजतात का मला? आम्हीच काय गुन्हा केला म्हणून देव हा आम्हाला ही शिक्षा देतोय कुणास ठाऊक. नाहीतरी मी हा जन्मतः आंधळा. तेव्हापासून पप्पा माझा तिरस्कार करतात, वेळ प्रसंगी मारतात सुद्धा. पण मी हे जीवन जगतोय ते फक्त तुझ्यासाठीच. कारण तू माझी लाडकी बहीण आहेस ना, म्हणून वेळोवेळी काळजी घेतेस तू माझी. जाऊ दे भाऊ असं दुःख करीत किती दिवस राहणार आहे. हे बघ भावलो नको मी आहे तुझ्या सोबतीला. आणि तुझी अगं मुलीची जात तुझी म्हणजे परक्याचं धन, ते काय ठेवता येतं? एकदा का तुझे हात पिवळे झाले की आम्ही मोकळे. माझ्या लग्नाची घाई कशाला भाऊ. आपण प्रथम की नाही दादाचं लग्न करू आणि एखादी सुंदरशी वहिनी घरात आणू, आपल्या लाडक्या दिलावर माया करणारी. अगदी बरोबर बोलीस तू. या घरात प्रेमळ वहिनी येणार, आईची माया देणार आणि पप्पा रागवले तर जवळ करतील आईच्या ममतेनं. पण काय पण दादा लग्न करायला तयार होईल असं वाटतं का तुला? दादा लग्नाला का नाही तयार होणार? कारण एकदा ठरलेलं लग्न मोडणं हे सुद्धा पप्पाच्या आतताईपणामुळे. स्वतःसाठी दाग दागिने पैसा अडख मागणं आणि गरिबांच्या इस्टेटीचे खेळणं हाच त्यांचा धंदा आहे. तिथं दोन जीवाच्या प्रेम भावनेचा विचार पप्पाने कधीच केला नाही. ते खरंच पप्पांना कोण समजावणार. भाऊ आपण असं केलं तर कसं? आपण दादाला समजावं, त्याचं मन करू, त्याला लग्नासाठी आपण प्रवृत्त करू. त्याशिवाय या घराची विस्कटलेली घडी काही सुरळीत होणार नाही. पहा प्रयत्न करू. मी जरा आराम करतोय बेडरूम मध्ये. हो मी तुला सोडून येते बेडरूम मध्ये. या बघू. याच्या आवडीचं भाऊ आहे काय आका जन्माला म्हणला हो तुझा बच्चा बापरे भाऊ दुसऱ्या गिऱ्हाईकान गेलं माझ्या बांगड्याच्या तुझ्या घरात काढतोय. काय झालं रे बापड्या? असा गरम कशाला झालास तापलेल्या तव्यासारखा? या इथे जन्मा शिको त्या माये घ्या मगला उभ्या बाजारात आडव्या लाईनी माझ्या इकडून धंदो करतात आणि माझ्या बांगड्याचे राग काढतात. त्याच्या औशीचं भो म्हणजे तूच काहीतरी खुशबूज केली असावी. होय इथे मी किया का काढते त्याची का खडे आणि बिया खडे म्हणजे तुझ्यापेक्षा सुंदर दिसते ना ती मंगला भाषेवाली. माये जरा रोमात त्याचो योग योग गाय योदो मोठो आणि तोंड आपलेल्या मडक्यासारखे आणि नाक चापटा काही भूत कैची. सुंदर तर ते तुझ्यावर पिना असेल. अरे बापड्या, जी मुलगी साधारण दिसायला असते ना ती मुलगी चांगल्या मुलाच्या शोधात असते. म्हणजे तर माये घ्या माझं प्रेम करता की काय? बिया येतच नाही अशी किती चढवा माझ्या पाठून लागतात पण त्यांच्या डाटा करणार नाही. म्हणजे तुला प्रेम प्रकरण आवडत नाही का? त्यातून काय आवडा माया सगळं चोरट्यांच्या औषधी बाबाची फसवणूक धंदो. म्हणूनच तुला भीती वाटते. अरे पण प्रेमात असे करू नये. ते दोन जीवाचं मिलन असतं. एकमेकावर प्रेम करणारी माणसं आपले प्रेमी जीवन सफल करतात आणि केव्हा केव्हा बसवतात सुद्धा. समजला मग? समजलं. पण बंगला माशावालीची आणि तुझी ओळख कुठं झाली? त्यांचा एक विपरीतच असा. मी रोज मंगलाकडचे मासे आणतोय आणि कोणी करकरी न त्याच्या हातीत ठेवतोय. असाच एक दिवस त्यांनी माझं नाव विचारलं. मी माझं चक्रावलंय आणि नाव सांगून मोकळा झाला असशील. होय नाव काय नाव गाव सगळं सांगा टाकलंय. चिरारे पडली गगनाचा गंगा. चिरारे पडली गगनाचा गंगा. त्या बंगल्या बंगल्याकडे कविता कळला. त्या बंगल्याकडे कविता कळला. चिरारे पडली गगनाचा गंगा. चिरारे पडली गगनाचा गंगा.
जिरा रे बैरी बघ माझा तुला जिरा रे बैरी बघ माझा तुला कन्नडला त्या मंगळवारी कन्नडला जिरा रे बैरी बघ माझा तुला जिरा रे बैरी बघ माझा तुला जिरा रे बैरी बघ अरे वा, म्हणजे ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करत असावी हे तुला साध्या काळात नाही. झाला काटा विकास बाबू पण त्यांच्या सणांना वाटत नाही. अरे त्यात नाचायचं काय, तुझ्या मनातील सर्व जाणून टाक. पण भरल्या बाजारात सणान कसा मग तिला सिनेमाला बोलव, म्हणजे तुझे सर्व काम ओके. सिनेमा आणि ते बाय माणसा घेऊन सिनेमात जा. एकदा केव्हा तरी बघणार पण ते नटकीये घातलेले कपडे बघून माका असा वाटला त्या नटकीये हॉटे चटके नाचायला सुरू केले आणि आणि माझ्या वाटून बसलेल्यानी चिट्ट्यावर चिट्टे हुकम सुरू केले आणि म्हणता कसा पॉप संगीत कसला कर्माचा. म्हणून तू घाबरतो सिनेमाला जायला. अरे पण धीर धर आणि सावधगिरीने वाग म्हणजे झालं. बरं विनय कुठं आहे? असतले आपल्या खोईत घेऊन येते लेंगा. कोणी बोलवलंय मला? मी विकास, तुझा दोस्त. कोण? विकास माझा मित्र. कसा आहेस तू दोस्ता? बरेच दिवस झाले तू आला नाही म्हणून फोन केला होता मी तुला सकाळी. हो, आई म्हणत होती बाजूवाल्याकडे तुझ्या मित्राचा फोन आला होता म्हणूनच तर आलो. बरं तू कसा आहेस? ठीक आहे ना? मी ठीक आहे. माझं का? बरं तुझ्या आईची तब्येत कशी आहे? ती अधूनमधून जात असते डॉक्टरकडे. आणि आणि तुझ्या कामाचं काय? जातोस ना कामावर? हो, टेम्पररी असली तरी नोकरीच ती. तिला सोडून कसा चालेल? मागे तुझे पप्पा भेटले होते, म्हणत होते विनयला चांगल्या डॉक्टराकडे दाखवा म्हणून. म्हणत होते ना, त्यांचं ते रोजचं नाही. अरे पैसा असणाऱ्या माणसाला पैसा खर्च करावा असं वाटतो का कधी? विकास तुझी आई आहे. आईला मुलाची काळजी असते पण माझ्या पप्पाला माझी मुळीच काळजी नाही. ते आहेत मुलावर फक्त अधिकार गाजवण्यासाठी. म्हणजे म्हणजे तुझे वडील तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही? नाही, ते फक्त लोकांना सांगतात की मी विनयसाठी असं करेन आणि तसं करेन पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. आज माझी आई असती तर. रडू नको दोस्त, मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करीन. मी माझ्या वडिलाचे पैसे मिळेल की मी तुला चांगल्या डॉक्टराला दाखवीन. विकास माझ्या मित्र. बरं विनय, येतो मी. हे 500 रुपये ठेव खर्चासाठी. नाही नको, ठेव तुझ्याचकडे. आईसाठी कामाला येईल. अरे आईने दिले तुला द्यायला. हे बरं, येतोय मी. बरं सावकाश जा. विकास हा एक मध्यवर्गीय घराण्यातला मुलगा पण वेळ प्रसंगी मदत करतो. त्याच्या आईने दिलेले हे 500 रुपये मला जपून ठेवायला हवे कारण हे 500 रुपये म्हणजे माझ्यासाठी लाख मोलाचे आहे. आज माझी आई असती तर. आई आई तुझ्या विना हे जगणे. आई तुझ्या विना हे जगणे. जळोनी लाजिरवाणे. जळोनी लाजिरवाणे. आई तुझ्या विना हे जगणे. आई तुझ्या विना हे जगणे. जळोनी लाजिरवाणे. जळोनी लाजिरवाणे.
सोडून गेलीस तू आम्हाला. भाव भक्ती तुझी आठाई, भाव भक्ती तुझी आठाई, प्रेम माया वात्सल्याची, प्रेम माया वात्सल्याची. आई तुझ्या विना हे जगणे, आई तुझ्या विना हे जगणे, जळोली लाजिरवाणे, जळोली लाजिरवाणे. भाव भक्ती तुझी आठाई, भाव भक्ती तुझी आठाई. आई गाव सोडून गेलीस तू आम्हाला. आई आज तू हवी होतीस, आई आज तू हवी होतीस. भाव भक्ती तुझी आठाई, भाव भक्ती तुझी आठाई, प्रेम माया वात्सल्याची, प्रेम माया वात्सल्याची. आई तुझ्या विना हे जगणे, आई तुझ्या विना हे जगणे, जळोली लाजिरवाणे, जळोली लाजिरवाणे, जळोली 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 लाजिरवाणे. कुठं शोधू मी माझ्या लाडक्या मुलीला? मी घरात घातलंय, पाहतोय, पण कुठंच सापडत नाही माझी मनीषा. लोक मला वेड्या म्हणतात. रस्त्यावरची शाळकरी मुलं मला दगड मारतात. नको त्या शब्दानं माझी वीरवाणी करतात. अरे मी इथं तर एकटाच बोलतोय. मी पाहिलं आहे सर्व घरामध्ये माणसं असतात, पण इथं तर कोणी दिसत नाही. अगदी सुखसुखाट माझ्या जीवनासारखी. कोण तुम्ही आणि कोण हवे तुम्हाला? मी कोण आणि मला कोण हवंय? अगदी योग्य प्रश्न विचारणार. मला तू हवी आहेस. तू सापडले. तिथेच थांब वेड्या माणसा, नाहीतर काय तू मला मारणार आहेस? मला माझ्या मुलीच्या हातून मरण आलं तर भाग्य समजेल. तुमची मुलगी आणि तिचा काय संबंध आहे? तुला नाही समजणार कुणी. माझी मनीषा एकुलती एक पोर. किती सजवळ, किती पुढी. वयात आली तेव्हा सुंदर दिसायची. सहज कुणाच्या तरी नजरेला भरणारी. म्हणून मी तिच्या लग्नाच्या फटफटीत होतो. परक्याचं धरते, ज्याचं त्याला केलेलं बरं, पण नियतीला पटलं नाही ते. आणि काय झालं तुमच्या मुलीचं? काय झालं ते वेगळंच. काही टवाळखोर कोणाच्या नजरेत भरली आणि त्यांनी त्याचा पिच्छाच पुरवला. वर तिला धमकी दिली, जर कुणाला सांगितलं तर याद राख. मग तिचं पुढे काय झालं? आम्ही घरात असताना 4-5 गुंड रंग्या तलवारी घेऊन घरात घुसल्या
आणि मी पाहू नये तो प्रसंग पाहिला. माझ्या नजरेसमोर माझ्या मुलीवर जबरदस्ती करू लागले व जबरदस्ती. तुम्ही तिथे बाप असून सुद्धा असे मुकास्तंभासारखे गप्प का राहिला? खून का नाही केला त्या चांडाळांचा? करू बी त्यांचा खून त्या नराधमांचा. मला त्याने पुर्त बांधून ठेवला होता. माझ्या तोंडात कपड्याचा बोलका बुकवून मला बेधम मारहाण करीत होते. आणि एकीकडे माझ्या गळ्यात हल्लीचे लचके तोडत होते. मी काही वेळाने बेशुद्ध झालो. पुढे मला काहीच माहित नाही. मग तुम्हाला पुढे सोडवलं ते भुतांच्या कावडीतून? ते काहीच माहित नाही मला. पण मला ज्यावेळी शुद्धी आली तेव्हा मी मोकळा होतो. बेदम मारहाण केल्याने माझं अंग शून्य झालं होतं. पायात चालण्याचा त्राणही नव्हता. तरी देखील माझ्या मुलीला मी सगळीकडे फिरू लागलो. पण कुठेच सापडली नाही माझी मनीषा. कुठेच सापडली नाही. अजूनही तिचा शोध लागला नाही. लागला तेव्हा वेळ टळून गेली होती. आमच्या चाळीतील एका सज्जन माणसाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा मला कळलं की माझी सुटका करून मला हॉस्पिटलमध्ये नेणारा तो रमेश सुर्वे होता. म्हणजे रमेश तुमच्या चाळीत राहतो का? होय पुढे तोच मला 2 वेळचं अन्न देतो आणि कुठेही जाऊ नको म्हणून सांगतो. पण मला राहवत नाही. कुठेतरी सापडेल माझी मनीषा. हे तिने मी सगळीकडे फिरत असतो. गावड्याच्या वाड्या, कोरगाव. तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा घेऊन येते. बसा. योगेश आता माझी कमाल म्हणली. होय मी वेडा आहे. तू शहाणा आहे ना. मग तुला दिसत नाही मी इकडे बसलो आहे ते? आता दिसता रे. पण मिया म्हणतोय लोकांच्या घरात बसलाय तर बसलाय. त्यांची वाट सोडून तरी बस. मी कुणाची वाट अडवली? उलट तुम्हीच तर माझी वाट लावली. मिया तुझी वाट लावली काय गोल काय रे? या हेडे बघ माझ्या वाटेत जाऊ नका. सांगा ठेवतोय. काय करणार? मारणारच आहे. काय करतलोय? अडेचा कडे फिरून ठेवतलोय. समजलं ना? फारच काय कोणी सुद्धा मारली तरी लागणार नाही मला. एवढं बजीरंग झालंय माझं. मग हडे किती येईल मला? कारगिला जा मरे. समजला मा? होय समजलं. मग आता चालू पण चहा. मला चहा हवी. चहा ये साखर महाग झाली आणि मेलो चहा मागता. तुका चाय घेऊ वेळ पण असा बघ. चहा आपला ओरडले का येणार सांगतो. नाहीतर चाय द्यायची नाही. हा समजलं मा? घ्या चहा. बसा. बरं पोरी येतो मी. असाच कधीतरी येईल माझ्या पोरीच्या शोधासाठी. याने काय इपरितच असा म्हणजे वोट केलं हे म्हणूनच मोठ्या मोठ्याने ओरडता. हा नरेश मुलीच्या मृत्यूपायी अगदी वेडा झाला आहे. ते जाऊ दे. जेवण केलंस का रे बाबा? होय बांगडे झाले, आमटी झाली. आता थोडी कोडू कांद्याची भाजी केली म्हणजे झालं. ठीक आहे जा. हे पण घेऊन जा. राजसा किती वाट पाहावी तुझी. तुझ्या आठवणीचे गीत गावे आणि गातच राहावे. सगळं सजना मन मोहना तुझे धाडसा. सगळं सजना मन
तू राजा मी तरी राहीन 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 स्वप्न रंगल्या संसाराची स्वप्न रंगल्या संसाराची सख्या सजना मनमोहना तूच राहिला सख्या सजना मनमोहना तूच राहिला तुझ्या घरा प्रेमाला सगळे येऊया तुझ्या माझ्या प्रेमाला सगळे येऊया तू राजा मी तरी राहीन 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 स्वप्न रंगल्या संसाराची स्वप्न रंगल्या संसाराची सख्या सजना मनमोहना तूच राहिला सख्या सजना मनमोहना तूच राहिला तुझ्या माझ्या प्रेमाला सगळे येऊया तुझ्या माझ्या प्रेमाला सगळे येऊया तुझ्या माझ्या प्रेमाला तुझ्या माझ्या प्रेमाला तुझ्या माझ्या प्रेमाला सगळे येऊया वा, सुंदर, एकदम ब्युटी. काय आवाज आहे हा? कोकिळीच्या आवाजापेक्षाही सुंदर. अपेक्षा? अगं, रागवलीस का? अगं हे, हा, म्हणजे मी इथे आल्यावर तुझ्या गाण्याच्या रियाजात खंड पडला वाटतो. तसं असेल तर मी निघालो. थांब अरे रमेश नाही थांबणार, जा. अरे पण का का? माहित आहे, अगं मी आतुरतेने तुला भेटायला आलो. जर तू रुसवे तुकडे करू लागले तर मी का म्हणून थांबू? खरंच चुकलंच बाई माझं यापुढे ना रागवणंच बंद मग तर झालं खरं? हो अगदी खरं मग अशी जवळ ये पाहू. तुम्ही पाहिलं ना आपल्याला
पाहिलं तर पाहिलं मी या बीबी राजी तो क्या करेगा काळजी. अरे पण आपल्या लग्नाचं ना हे बघ रोशन, तुझ्या पहिल्या भेटीत मला नोकरी मिळाली, तब्बल 3 वर्षांनी मला परमनंट केलं आणि आता प्रमोशन. मग तूच लगीना म्हणाली. मी कसली लकी. अरे तू रात्रंदिवस मेहनत करून काम नाही का केलंस. हो, आता मी येऊन आहे सरकार. अरे पण एवढ्यातच निघाला. चहा नाश्ता काहीतरी घेऊन जा. हो मॅडम, तुझ्या आजचा चहा नाश्ता खाणार तर आयुष्यभर. आता प्रथम मला साहेबांच्या घरी गेलं. का? ते नाही सांगितलं. अगं, आज साहेबांच्या घरी त्यांच्या मुलाचा बारसा आहे. मग मी सुद्धा येऊ. कशाला? तुझ्या साहेबांच्या मुलाच्या बारशाला. हा, आता आलं लक्षात. पाळणं कसं सजवतात हे पाहायला. म्हणजे आतापासून शिकून ठेवलेलं बरं. चल चावड तुझ्या. मग निघू मी. हो मी सुद्धा येते. मला मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. चल. चल. गेली दोघाय लाजत मुरगटत भल्ल्या रस्त्यातून. नेमका काय लाज करायची काय. लग्न आधी यांचं योगा झाली. पाहणा काय बारसो काय शा विचारू नका. नेमका काय वाटला तुझ्या मागच्या पोटचा झाडा चिपतोय म्हणा. मी कधी झाडा चिपतोय यांचं बदल आहे का. माका कसा तरी वाटला. पण काय करतलं करा. माका काम करून करून जीव मारा. आता हात जातोय आणि उसळण्याचे वटाणे मुखात चालतोय. आई, आज याच दिवशी तू आम्हाला सोडून गेलीस. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत असे पप्पा कधीतरी सांगतात. मला काय माहित मी त्याच दिवशी जन्मलो होतो. आई, आई तू होतीस ते दिवस आणि आताचे दिवस. या घरात कोणी नाही का तुझी आठवण काढणार. या घरातील माणसं आपल्या बुद्धीला पटेल आणि मनाला वाटेल तसे वागतात. कोणी कोणाची पर्वा करत नाही आणि पर्वा केली तरी सुद्धा पप्पाचंच वर्चस्व असते. आई, आई आज तू माझ्या स्वप्नात आलीस आणि म्हणालीस बाळा विनय, तुला दिसत नसलं तरी सर्वांपेक्षा तू हुशार आहे. सगळ्यांना समजव आणि रोशनचं लग्न तिला दिला घरी सुखी राहू द्या. पण आई, आई माझं कोण ऐकणार. पप्पा तर माझ्या विरुद्धात. त्यांना तर मी अजून नसल्यासारखाच आहे. आई, मी अजून नसल्यासारखाच आहे. तुफान वादळ उदरी माझा, तुफान वादळ उदरी माझा, तुफान वादळ उदरी माझा. दुनिया झाल्या दाही दिशाया, दुनिया झाल्या दाही दिशाया. तुफान वादळ उदरी माझा, तुफान वादळ उदरी माझा. भूमीवरचा मार्ग दिसेना, भूमीवरचा मार्ग दिसेना. भूमीवरचा मार्ग दिसेना, भूमीवरचा मार्ग दिसेना. मम हृदयाची झाली दैना, मम हृदयाची झाली दैना. तुफान वादळ उदरी माझा, तुफान वादळ उदरी माझा.
तुला काय झालं धडपडायला? आज भरायचं सोडून तिथं का धडपडतो? जात जाणार पण पप्पा मला तुम्हाला काही विचारायचं आहे. काही विचारायचे ते विचार आणि चालत हवं. पप्पा कित्येक वर्ष झाली आई आम्हाला सोडून गेली. एक दिवस तरी तुम्ही तिची आठवण काढलीत का हो? अरे गेलेल्या माणसाची आठवण काढून ती काय पुन्हा जिवंत होणार नाही. नाहीतर तिन्हीच ही 3 पोरं माझ्या गळ्यात बांधून जाती झाली आणि तुम्ही पोरांनी मला सतावण्यापलीकडे आणखी दिला काय? आम्ही काय सतवले तुम्हाला? मुलाने एक दिवस तरी तुम्ही आम्हाला आईच्या मायेनं जवळ केलं का? नाही ना. मग का म्हणून दोषारोप करता आम्हा या मुलावर? काश तू आलास मला शहाणपणा शिकवायला. आठा म्हणून बरं झाला, नाहीतर तूही तेच केलं असतं. मला जन्मतः दृष्टी नाही यात माझा काय दोष आहे? विधी लिखित त्याचं असेल त्याला कोण काय माझी नाही मला तू शहाणपणे शिकवण्याइतपत मी माझी बुद्धी गाठ ठेवली नाही, समजलं? तुम्हाला बुद्धी असते तर विशाल दादाला असं वाऱ्यावर सोडलं नसतं. माझ्या डोळ्यांचं काहीतरी केलं असतं आणि रोशनचं लग्न केलं असतं. पण नाही, तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला पाहिजे तो फक्त पैसा पैसा आणि पैसा. विनायक जीभ आवड नाहीतर मरेपर्यंत मारेल बघ तुला. ते म्हणजे कोण वाटतं तुला? अरे उद्या चाळीत कुणाची पिशाच नाही या दादासाहेबावर तोंड वर करून बोलायची, समजला? ते कळतंय का? मग का नाही विशाल दादाचं लग्न त्या पवाराच्या मुलीबरोबर लावून दिलं? त्या कर्मदारीने फाडक्या मुलीशी मी शाळेत लग्न लावायला संमती देऊ? गरीब असली म्हणून काय झालं? माणूस तरी होती ना. उलट विशाल दादाला तिथे मान होता. अरे मान मिळून काय करणार? सारे श्रीमंत होण्यासाठी लागतो तो पैसा. आणि तो तिच्या जवळ नाही म्हणून तुम्ही ते लग्न. असंच ना? होय. आणि आता देशमुखाच्या घरचं स्थळ चालू झालं. एकुलती एक मुलगी आहे त्याची. तिच्याशी विशालचं लग्न लावून देणार आहे मी. पण विशाल दादाला तुम्ही विचारलं? आणि त्याला कशाला विचारायला हवं? त्याने नाही म्हटलं तर ती बाळ तुझ्या गळ्यात. नाही नाही, मी लग्न करणार नाही. काय? तुझ्या जन्मभर पुरेल का पैसा आहे तिच्या बापाजवळ? म्हणून काय झालं? माझ्या जीवनात हा अंधार आहे. त्या बिचारीला दुःखाच्या खाईत लोटू नका. पप्पा पप्पा मी माझा निर्णय सांगितला तुम्हाला. म्हणजे तू बापाच्या शब्दाबाहेर जाणार तर तेव्हा शुद्ध होण्यापेक्षा आता तुला धडा शिकवला गेला. नाही पप्पा, मी लग्न करणार नाही. कोण? तिच्या म्हणण्याप्रमाणे वागणार की नाही? नाही, मी लग्न करणार नाही पप्पा, मी लग्न करणार नाही. काय तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न करणार की नाही? स्वतःच्या स्वतःच्या मुलाचा छळ करताना काहीच वाटत नाही तुम्हाला? शाल मध्ये येऊ नको, सांगून ठेवतो. काय करणार आहात? या विनयप्रमाणे मारणारच आहात ना? मग घ्या चाल हंटर. दादा